कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी हवालदिल. शासनाने ठोस पावलं उचलून मदत करण्याची मागणी. नंदुरबार बाजार समितीमध्ये गेल्या काही दिवसात कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांना नाहक आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. मागील महिन्यात कांद्याचे दर 1500 ते 1600 रुपये प्रति क्विंटल होते, परंतु आता दर 800 ते 1000 रुपयांवर आल्याने कांदा उत्पादक शेतकरी चांगल्याच अडचणीत सापडला आहे. नंदुरबार बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचे दर खाली उतरले आहेत. अवकाळी पावसाने कांदा खराब होण्याच्या भीतीने शेतकरी कांदा साठवणूक देखील करू शकले नाही. लावलेला खर्च निघेल या आशेने मिळेल त्या भावात शेतकरी कांदा विकत आहे. शासनाने कांद्यासंदर्भात काही ठोस पावले उचलून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. पाडायचे किशोर जयंतीलाल हुगे. सध्या आता कांद्याची परिस्थिती थोडीशी नाजूक आहे, कारण पावसामुळे थोडासा आम्हाला त्रासदायक आहे. काही गोष्टीचे म्हणजे काही झाकण्यासाठी सोय नाही, काही नाही. या परिस्थितीमुळे आम्हाला कमी भावाने नाही जास्त निकावं लागत आहे. या परिस्थितीमुळे आम्हाला शेतकऱ्यांना थोडासा आम्हाला काहीतरी सहकार्य करावा या नम्र विनंती आहे. माझं गाव दोंड्याच्या जवळ निमगूर, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे. तर कांद्याचे भाव थोडे डाऊन आहेत. निर्यातचा काही परिणामच काही दिसत नाही. निर्यात ओपन झाली पण काही नाही. जिथं आहे तिथंच आहे. मी निमगूर राहणारा विनोद संतोष भराडे माझं नाव. गाव माझं निमगूर, दोंड्याच्या बाजूला असतं. तर 1105च भाव गेलेला आहे. एवढा चांगला कांदा असून तर काही परिस्थिती बरोबर नाही. शासनाने कांद्यावरील निर्यात बंदी उठवली असून त्यावर 40% शुल्क लावले आहे. अवकाळी पाऊस आणि उतरलेले दर यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. सुरेश सुतार, संवाद मराठी लाईव्ह, नंदुरबार. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.